नागपुरातील नीटच्या विद्यार्थ्याला अबुधाबीमधील परीक्षा केंद्र तर विद्यार्थ्यांना अर्जामध्ये केंद्रासाठी नागपूर, वर्धा आणि भंडारा हे पर्याय निवडले होते। अधिकाऱ्यांकडून तांत्रिक चूक मान्य, परीक्षा केंद्र बदलून मिळण्याची मागणी। नागपूरच्या विद्यार्थ्याला अबुधाबीचं परीक्षा केंद्र आल्यानंतर राहुल गांधी आक्रमक। एनटीए देशातील विद्यार्थी आणि पालकांच्या संयमाची परीक्षा घेत आहे। राहुल गांधींचा एनटीएवर हल्लाबोल। नागपूर महापालिकेकडून नीट 2026 परीक्षार्थींसाठी आता आपली बसची मोफत विशेष बस सेवा। प्रवेशपत्र दाखवल्यास मोफत प्रवासाची सुविधा, तर परीक्षा संपल्यानंतर सुद्धा परतीसाठी विशेष बस उपलब्ध असेल। पुण्यामध्ये नीट परीक्षेसाठी 27 सेंटर्स, 1000 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सेंटर्सवर असणार तैनात। सर्व सेंटर्सवर सीसीटीव्हीची नजर असेल, तर सोशल मीडियावरून सुद्धा लक्ष ठेवलं जाईल। नाशिकमध्ये नीट परीक्षा केंद्र परिसरात सकाळी 11 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत जमावबंदीचे आदेश। परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर अंतरापर्यंत जमावबंदी। प्रत्येक परीक्षा केंद्रावर पोलीस कर्मचारी तैनात असणार। परीक्षा कक्षात सीसीटीव्ही आणि जॅमर। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 10 केंद्रांवर उद्या 3301 विद्यार्थी देणार नीटची परीक्षा। सुरक्षा व्यवस्थेमध्ये मोठी वाढ। 300 पोलीस कर्मचारी अधिकारी तैनात असणार। प्रत्येक केंद्रावर सीआयएसएफ जवानांचा बंदोबस्त। अमरावतीमध्ये गोपनीय परीक्षा साहित्याच्या सुरक्षित वाहतुकीची जबाबदारी जिल्हा पोलीस दलाकडे, तर जिल्हा पोलीस दल यासह एस्कॉर्ट टीम्सवर ही जबाबदारी असेल। जिल्ह्यात जवळपास 4648 विद्यार्थी नीटची परीक्षा देणार। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 50 केंद्रांवर 17734 विद्यार्थी देणार नीटची परीक्षा। 12 उपजिल्हाधिकारी तहसीलदारांची कार्यरत दंडाधिकारी म्हणून नियुक्ती, तर गोपनीय साहित्याच्या वाहतुकीवरही विशेष लक्ष। अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 केंद्रांवर 5385 परीक्षा विद्यार्थी या ठिकाणी नीटची परीक्षा देणार, तर प्रश्नपत्रिका वाहतुकीसाठी स्थानिक पोलीस आणि सीआरएफएफचा हा कडक बंदोबस्त। अखंड वीज पुरवठ्यासाठी सुद्धा महावितरणला विशेष सूचना। वैद्यकीय पथकही तैनात। आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। सरकारनं धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, अभिजित दिपकेंची मागणी। तर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना सरकारनं 1 कोटी मदत द्यावी, दिपकेंची मागणी। गोंदियामध्ये भाजपसोबत सहलीला गेलेल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर कारवाईची तयारी। गटनेत्यानं पक्षाशी दगाबाजी केल्याचाही आरोप। संबंधित सदस्यांच्या अपात्रतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करणार। काँग्रेसचे जिल्हा प्रमुख अमर वराडेंचा इशारा। संपात सहभागी बेस्ट कर्मचाऱ्यांना नोटीस, तर मेस्मा अंतर्गत कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे। लवकरात लवकर कामावर रुजू होण्याच्याही सूचना। 2 दिवसांपासून बेस्ट कर्मचारी संपावर। डीआरडीओचा माजी संचालक डॉक्टर प्रदीप कुरुलकर विरोधात आरोप निश्चिती, तर पाकिस्तानी महिला हेराला संवेदनशील माहिती पुरवल्याचा प्रदीप कुरुलकरवर आरोप। ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट अंतर्गत विशेष न्यायालयामध्ये आरोप निश्चिती। महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे द्या, एसआयटीनं पोलीस महासंचालकांकडे हे पत्र पाठवलं। अधिकाऱ्यांना तपासासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याचाही उल्लेख। तपासावर दीर्घकाळ काम करण्याची गरज असल्यानं हे पत्र दिल्याची सूत्रांची माहिती। पंढरपूर कॉरिडॉरच्या आराखड्याला राज्य शासनाची मंजुरी। सुमारे 3993 कोटींच्या प्रकल्पासंदर्भातील शासन आदेश जारी। बहुचर्चित प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा मार्ग आता मोकळा। नाशिकच्या तपोवन वृक्षतोडीला एनजीटीची स्थगिती कायम। तपोवनातील वृक्षतोडीवरील स्थगिती 14 ऑगस्टपर्यंत कायम, तर पुढील सुनावणी होईपर्यंत वृक्षतोडीवर निर्बंध कायम राहणार। साधुग्रामसाठी आता आवश्यक सुविधांच्या उभारणीसाठी वृक्षतोडीचा हा प्रस्ताव। आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांना आता शासकीय पडीक जमिनी देणार, तर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय। संबंधित जमिनीवर बचत गटांच्या माध्यमातून नर्सरी, बांबू आणि चारा लागवडीची परवानगी। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दिंडी चालकांची बैठक। संभाव्य एल्निनोमुळे पाणी टंचाईचाही इशारा। दिंडीतील वारकऱ्यांची संख्या कमी ठेवण्याचे विखे पाटलांचे आवाहन। पालखी सोहळ्यासाठी 3,86,00,000 निधी मंजूर। संत मुक्ताईंच्या पालखी सोहळ्याचं वेळापत्रक जाहीर, तर संत मुक्ताईंची पालखी 24 जूनला पंढरपूरकडे रवाना होणार। यंदाच्या पालखी सोहळ्याचं 318वं वर्ष या ठिकाणी असणार। गणपतीसाठी कोकण रेल्वेची आरक्षण प्रक्रिया 13 जुलैपासून, तर चतुर्थीच्या आदल्या दिवशी प्रवास करणाऱ्यांना 15 जुलैला आरक्षण करता येणार। प्रवासाचं नियोजन करा, कोकण रेल्वेचं आवाहन। राज्य सरकारच्या सेवेतनं निवृत्त झालेल्या निवृत्ती वेतनधारक आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना विविध सेवा एका डिजिटल व्यासपीठावर आता उपलब्ध होणार। राज्य सरकारकडून महाउपलब्धी ॲप विकसित, येत्या 1 जुलैपासून हे ॲप कार्यान्वित होणार।
उल्हासनगर महापालिकेच्या शाळा डिजिटल. यंदाच्या शैक्षणिक वर्षामध्ये महापालिकेच्या 20 शाळा डिजिटल. यातील मराठी माध्यमाच्या 8 शाळांमधील तब्बल 40 वर्गखोल्या डिजिटल करण्यात आल्यात. डोंबिवलीकरांना लवकरच जलवाहतुकीचा पर्याय उपलब्ध होणार. तर मोठा गावमधील जेट्टीचं काम आता 70% पूर्ण. डोंबिवलीहून ठाणे, मीरा भाईंदर, वसई तसंच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत यामुळे प्रवास शक्य होणार. देशभरात उद्या विश्व योगा दिवस साजरा केला जाणार. कोलकाता शहरात भव्य योगा दिनाचा कार्यक्रम. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी कोलकातामधील योग दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार. कोलकात्यामध्ये 300 जण एकत्र येऊन योगा करणार. आंध्र प्रदेशच्या विजयवाडा या ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिनाचं आयोजन. मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू या ठिकाणी उपस्थित राहणार. तर रामदेव बाबा उपस्थितांना योगाचं महत्त्व आणि योगा करून दाखवणार. सकाळी 6 ते 10 या वेळात या कार्यक्रमाचं आयोजन. 1500 वर्ष पुराना